2026 सुरू झालंय आणि 2026चा जानेवारी महिना देखील आता संपण्याच्या तयारीत आहे. आणि तुम्ही एआय शिकायला अजून सुरुवात केली नसेल तर मग मात्र तुम्ही मागे राहून जाल. 2026 मध्ये एआय शिकणं अनिवार्य आहे प्रत्येकासाठी. आणि मग प्रश्न असा पडतो की नेमकं काय शिकावं. एआय खूप सारं आपल्याला दिसतंय. रोज तुम्ही बघतात युट्यूबवर खूप सारे व्हिडिओज आहेत, कोण काय दाखवतंय कोण काय दाखवतंय. आणि आपण कन्फ्यूज होतो नेमकं की एआय आपण नेमकं काय शिकावं आणि कशी सुरुवात करावी. तुम्ही बिगिनर असाल तुमच्यासाठी ही आजची व्हिडिओ अतिशय बेस्ट आहे. तुम्ही ऑलरेडी एआय वापरत असाल तर तुम्हाला एआय वापरण्याच्या सुसूत्रता या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. आणि तुम्ही टायटल बघतायत की गुगलने दिलेले फ्री 6 एआय टूल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. बघा, एआयच्या स्पर्धेमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत. मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल, मेटा असेल, ओपन एआय असेल, खूप मोठे मोठे नावं आहेत. काही कंपन्या हार्डवेअरमध्ये एआय इंटिग्रेट करण्याचं काम करतायत, तर काही कंपन्या ह्या सॉफ्टवेअरमध्ये एआय आणण्याचा प्रयत्न करतायत. गुगल हे खूप मोठं नाव आहे. आणि गुगलने आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी जगाला दिलेल्या आहेत त्या नक्कीच आश्चर्यकारक आहेत. आणि एआयच्या स्पर्धेत सुद्धा गुगल मागे नाहीये. गुगलने असे टूल्स तयार केलेले आहेत एआयचे की जे वापरताना आपण थक्क होतो. असे 6 टूल्स आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतोय, जे गुगलने तयार केलेले आहेत. आणि महत्वाची गोष्ट, हे सगळेच्या सगळे फ्री आहेत. गुगल बऱ्याच गोष्टी आपल्याला फ्री देतो. तुमचं सगळ्यांचं जीमेल अकाउंट आहे. प्रत्येकाचं आहे. जवळपास जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं एक जीमेल अकाउंट असतं. आणि फ्री ऑफ कॉस्ट आपण इतक्या दिवसापासून ते वापरतोय. कल्पना करा, गुगलने खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट दिलेल्या आहेत. आणि एआयच्या दुनियेत सुद्धा गुगल मागे नाहीये. गुगलने असे 6 टूल्स आपल्याला फ्री दिलेले आहेत, जे लाख मोलाचे आहेत. आणि प्रत्येक टूल काही ना काही नवीन गोष्ट आपल्याला करायला उपयुक्त ठरू शकते. तर आता मी जास्त न बोलता प्रॅक्टिकली आपण हे 6 टूल्स आज शिकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक टूल व्यवस्थितपणे तुम्ही या ठिकाणी स्टडी करा, वापरायला सुरुवात करा. 100% 2026 मध्ये तुम्ही एआय एक्सपर्ट झाल्याशिवाय राहणार नाही. चला आपण बघूयात आता एक एक टूल कशा पद्धतीने वापरायचं. सगळ्यात पहिलं टूल आपण जे बघतो आहोत त्याचं नाव आहे गुगल एआय स्टुडिओ. गुगल एआय स्टुडिओ हा एक असा प्लॅटफॉर्म आहे गुगलचा की ज्याच्यामध्ये गुगलचे बरेचसे टूल्स, बरेचसे ऍप्स त्याच्यात इंटिग्रेट केलेले तुम्हाला दिसतील. म्हणजे एआय स्टुडिओच्या थ्रू तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकतात. पण त्यापैकी एक महत्वपूर्ण गोष्ट जी एआय स्टुडिओ मधून करता येऊ शकते ती म्हणजे ऍप बिल्डिंग. तुम्हाला एआय एनेबल्ड ऍप्स त्याच्यामधून तयार करता येऊ शकतात. म्हणजे तुम्ही असा ऍप बनवू शकतात की ज्याच्यामध्ये एआय इंटिग्रेटेड असेल. आणि तेही फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही तयार करू शकता. तुम्ही तयार केलेलं ऍप नंतर तुम्ही डाउनलोड करून तुमच्या एखाद्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही होस्ट करू शकतात. मग आता हे सगळं कसं करायचं, चला आपण प्रॅक्टिकली एक ऍप तयार करून बघूया. एआय स्टुडिओ सुरू करण्यासाठी आपल्याला एक URL या ठिकाणी ब्राउझरमध्ये वापरायचा आहे, तो म्हणजे ai studio.google.com. हा URL टाकल्यानंतर हे जे पहिलं पेज तुम्हाला दिसतंय हे एआय स्टुडिओचं होम पेज आहे. आणि इथून तुम्ही एआय स्टुडिओमधून खूप सारे फीचर्स या ठिकाणी वापरू शकतात. खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये दिल्या आहेत. मी असं म्हणतो की एआय स्टुडिओ गुगलचा तुम्ही जेव्हा वापरायला घेतात तेव्हा सगळ्याच गोष्टी इथे तुम्हाला ऑलरेडी मिळून जातात. म्हणजे बाकीचे इतर टूल तर बघायची गरज पण पडू शकत नाही. पण काही टूल्स असे आहेत की ज्याच्यामध्ये काही स्पेशल ऍक्टिव्हिटीज असतात ज्या इंडिव्हिज्युअली त्या त्या टूलमधून आपल्याला करता येऊ शकतात. म्हणून प्रत्येक टूल तुम्ही सेपरेट देखील वापरू शकतात किंवा गुगल एआय स्टुडिओमधून देखील तुम्ही ते वापरू शकतात. आता मी गुगल एआय स्टुडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या थोडक्यात सांगतो. याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो सेक्शन तुम्हाला दिसतोय तो आहे तुमचा बिल्ड एआय ॲप्स. तुम्हाला एआय एनेबल्ड ॲप्स तयार करता येतात. तुम्ही वेगवेगळ्या मॉडेल्स बरोबर चार्ट करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही गुगलचा एआयचा एपीआय जर घेतलेला असेल तर तो कसा वापरला आहे आतापर्यंत त्याचे युसेज तुम्हाला इथून बघता येऊ शकतात. नवीन काय काय गोष्टी त्यांच्या आल्या की त्या इथे तुम्हाला खाली डिस्प्ले केल्या जातात. इथून तुम्ही एपीआय की तुमची स्वतःची घेऊ शकता, तुमच्या अकाउंटचं काही सेटिंग वगैरे करू शकतात. आणि बऱ्याचशा गोष्टी इथे तुम्हाला या मेनू बारमध्ये दिसत आहेत. आपल्याला गुगल एआय स्टुडिओचा उपयोग आज जो करायचा आहे तो ॲप बिल्डिंगसाठी करायचा आहे. मी इथे बिल्ड एआय ॲप्स या ऑप्शनला क्लिक करतो आणि मग तुमच्या समोर एक विंडो या ठिकाणी ओपन होते बघा. आता आपल्याला एआय एनेबल्ड ॲप्स या ठिकाणी तयार करता येऊ शकतात. म्हणजे तुमच्या ॲपमध्ये एआयची पॉवर तुम्ही ॲड करू शकतात. खाली बघा इथे तुम्हाला एक वाक्य दिसतंय बघा, सुपरचार्ज युअर ॲप्स विथ एआय. म्हणजे तुम्ही तुमच्या ॲप्समध्ये एआयच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या गुगलने डेव्हलप केलेल्या आहेत त्या तुम्ही इंटिग्रेट करू शकतात. आता एक सिंपल ॲप आपण या ठिकाणी तयार करतो आहोत. मी एक प्रॉम्प्ट आहे माझ्याकडे, तो मी या ठिकाणी दिला. प्रॉम्प्ट सोपा आहे.
You are an AI assistant enabled in web application. Your job is to help users by answering questions clearly and simply. म्हणजे एक AI असिस्टंट आपण तयार करतो आहोत जो युजरच्या प्रश्नांचे उत्तरं देणार आहे. ॲपची रिक्वायरमेंट काय असेल, खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत आणि हा एक प्रॉम्प्ट आपण या ठिकाणी देऊन जेव्हा बिल्ड बटनला क्लिक करू तेव्हा अगदी काही मिनिटाच्या आत तो आपलं ॲप जे आहे ते तयार करून या ठिकाणी रेडी करून देईल. बघूयात आपण. बघा आता ॲप बिल्डिंगला सुरुवात झाली आणि अगदी काही मिनिटात तुम्हाला या ठिकाणी तुमचं ॲप रेडी दिसेल. आता त्याने ॲप पूर्ण समजून घेतलं, नेमकं ॲनालिसिस केलं आपल्या ॲपचं आणि एक एक गोष्ट तो कोडिंगच्या माध्यमातून करायला सुरुवात करतोय. आता आपल्याला कोडिंगबद्दल शून्य नॉलेज असेल, काहीही माहिती नसेल, तरीही आपण हे ॲप तयार करू शकतो आहोत. कारण इथे कुठेही कोड आपल्याला लिहायचा नाही आहे. संपूर्ण कोड जो आहे तो AI स्टुडिओ स्वतः लिहिणार आहे, म्हणजे त्याचं जेमिनी मॉडेल जे आहे ते लिहिणार आहे आणि काही मिनिटात तुमचा कोड लिहून रेडी होतो आणि त्याचा प्रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी दिसतो. बघा आता आपलं ॲप जे आहे त्याला त्यांनी नाव दिलं. बघा या ठिकाणी लुमिना AI असिस्टंट असं त्याने नाव दिलं. म्हणजे आपला एक AI असिस्टंट या ठिकाणी तयार झाला आहे. बघा आणि त्याने लुमिना AI असिस्टंट ॲप आपल्याला रेडी करून दिलाय. त्याचा कोड देखील या ठिकाणी रेडी आहे. बघा हा कोड त्याचा या ठिकाणी रेडी आहे पूर्ण ॲपचा. त्याचा प्रिव्ह्यू तुम्ही इथे बघताय. तुम्हाला फुल स्क्रीन पण बघता येईल. इथे तुम्ही क्लिक करा आणि आता आपण टेस्टिंग करून बघूयात. आता हा जो लुमिना AI असिस्टंट त्याने आपल्याला तयार करून दिलेला आहे तो AI एनेबल्ड ॲप आहे आणि आपण त्याला वेगवेगळ्या डिव्हाइसेसवर देखील वापरू शकतो. इथे तुम्हाला डिव्हाइस ऑप्शन दिलेला आहे. इथून तुम्ही मोबाईल फोनवर कसा दिसेल तो, हे तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवर त्याला वापरलं तर असा दिसेल. तुम्ही टॅबलेट PC मध्ये त्याला यूज करू शकता. म्हणजे त्याचा जो व्ह्यू आहे तो वेगवेगळ्या डिव्हाइसेससाठी त्याने तयार करून दिलेला आहे. याला रिस्पॉन्सिव्ह ॲप असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, चला आता आपण त्याला टेस्ट करून बघूयात. काही सिंपल क्वेश्चन्स तुम्ही त्याला इथे विचारा आणि तो तुम्हाला या ठिकाणी त्याचे आन्सर्स करू शकतो. मी त्याला असं सांगतो या ठिकाणी की AI मध्ये वर्कफ्लो म्हणजे काय असतो. व्हॉट इज AI वर्कफ्लो एक्सप्लेन इन मराठी. मी त्याला सांगितलं की AI वर्कफ्लो म्हणजे काय हे मला मराठीमध्ये एक्सप्लेन करून सांग. आणि बघा आता तो इथे AI वर्कफ्लो म्हणजे काय आपल्याला मराठीमध्ये सांगायचा प्रयत्न करतो का. म्हणजे आपण त्याला वेगवेगळ्या लँग्वेजसाठी देखील बिल्ड करू शकतो. आपण टेस्ट करतो आहोत. आता मी त्याला कमांड दिली की व्हॉट इज AI वर्कफ्लो एक्सप्लेन इन मराठी आणि तो आता थिंकिंग करतोय बघा आणि त्याने आपल्याला सुंदर माहिती मराठीमध्ये या ठिकाणी आणून देखील दिली. म्हणजे हा असिस्टंट जो तयार केला आहे हा AI एनेबल्ड असिस्टंट आहे. म्हणजे तो AIच्या मदतीने तुम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी तुमच्या प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी देणार आहे. बघा तो किती सुंदर उत्तर देतोय. बघा इथे नमस्ते, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकण्याच्या तुमच्या प्रवासात तुमचे स्वागत आहे. AI वर्कफ्लो म्हणजे काय हे आपण अगदी सोप्या मराठी भाषेत आणि एका उदाहरणासह समजून घेऊयात. मग त्याने इथे सुंदर उदाहरण पण आपल्याला या ठिकाणी दिलेलं दिसतंय. म्हणजे आता हा जो असिस्टंट तयार झाला हे तुमचं स्वतःचं एक ॲप आहे आणि मग हे तयार झालेलं जे ॲप आहे ते तुम्ही इथून त्याचा जो कोड आहे बघा हा सगळा संपूर्ण कोड तुम्ही तुमच्या पर्पजसाठी यूज करू शकता. त्याच्या 3 फाईल्स दिल्या आहेत. बघा इथे मेटा डेटा JSON फाईल आहे, इंडेक्स HTML फाईल ही दिसते आणि ही एक फाईल त्याने त्याच्या कोडसाठी या ठिकाणी तयार केलेली दिसते. आणि ह्या सगळ्या फाईल त्याने आपल्याला इथे दिल्या आहेत. तुम्ही फाईल एक्सप्लोरर जर बघितला तर त्याच्यात ह्या सगळ्या फाईल्स तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे, आणि तुम्हाला डाउनलोड करून हवं असेल तर तुम्ही इथे क्लिक करा. इथून हे जे ॲप तयार झालं आहे हे तुम्ही डाउनलोड करून घ्या. आपण बघूया डाउनलोड कसं होतं. बघा इथे मी तुम्हाला डाउनलोड बटनला क्लिक केल्यानंतर दाखवतोय. इथे डाउनलोड्स फोल्डरमध्ये त्याची एक झिप फाईल त्याने आपल्याला तयार करून दिली. बघा ही, आणि ही झिप फाईल जर तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून बघितली तर तुम्हाला त्या झिप फाईलमध्ये तो संपूर्ण कोड जो आहे तो दिसतोय. बघा त्या सगळ्या फाईल्स त्या ॲपच्या इथे तुम्हाला दिसत आहे. आणि मग हे तुम्ही ॲप जे डाउनलोड करून घेतलं हे कुठेही तुम्ही होस्ट करू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे होस्टिंग प्लॅटफॉर्म्स आहेत, काही पेड आहेत, काही फ्री आहेत. तुम्ही अगदी एखाद्या फ्री प्लॅटफॉर्मवर देखील होस्टिंग करू शकतात. याच्या आधी आपण गुगल AI स्टुडिओची एक व्हिडिओ बनवलेली आहे आणि त्याच्यात फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही कसं होस्टिंग करायचं हे मी शिकवलेलं आहे. तुम्ही हवं तर ती व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओमधून तुम्हाला एक आयडिया येईल की आपण हे जे ॲप तयार केलंय हे होस्टिंग कशा पद्धतीने करू शकतो. आणि मग इथून तुम्हाला हे जे तुम्ही तयार केलेला हा लुमिना असिस्टंट जो आहे तो तुम्हाला होस्ट करता येऊ शकतो. तर आता गुगल AI स्टुडिओ थ्रू ॲप बिल्डिंग हे काम आपलं एकदम सोपं झालेलं तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. मित्रांनो, गुगलचं दुसरं टूल आपण या ठिकाणी बघतो आहोत.
आणि ते देखील फ्री आहे. त्याचं नाव आहे नॅनो बनाना. नॅनो बनाना मॉडेल जेव्हा गुगलने तयार केलं त्यावेळेला इमेज जनरेशनचं काम जे आहे, आपलं इमेजेस तयार करण्याचं काम, ते अतिशय सोपं झालं. आता इमेज जनरेट करून देणारे खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत, होते पण. नॅनो बनानाच्या आधी देखील आपण इमेजेस तयार करत होतो. मग नॅनो बनानाचं वैशिष्ट्य काय आहे? पहिली गोष्ट, नॅनो बनानामध्ये जे इमेजेस तयार होतात त्यांची इमेज क्वालिटी ही सुपेरियर आहे. हा पहिला बेनिफिट. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे आपण नॅनो बनानाच्या इमेजेस ज्या आहेत त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकतो. म्हणजे कसं बघा, मी समजा एक फोटो किंवा एक इमेज तयार केली आणि त्याच इमेजवर आधारित मला पुढची इमेज हवी आहे. मग त्या इमेज मधले जे काही कॅरेक्टर असतील, ज्या व्यक्ती असतील, त्या पुढच्या इमेजमध्ये मला सेम हव्या आहेत. नॅनो बनानामध्ये हे शक्य होतं. तुम्ही इतर ठिकाणी जेव्हा असं करायला जातात त्यावेळेला इमेजचा सीन बदलतो, पण मग त्याच्यामधले कॅरेक्टर पण बदलून जातात, म्हणजे कन्सिस्टन्सी राहत नाही. तर नॅनो बनानाचं हे एक वैशिष्ट्य आहे, इमेज कन्सिस्टन्सी तो आपल्याला देतो. आणि अजून महत्वाचं म्हणजे इमेजेसमध्ये आपल्याला एडिटिंग करता येतं. म्हणजे तुम्ही अगदी फोटोशॉप किंवा मोठे मोठे जे ग्राफिक्सचे सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यात ज्या गोष्टी तुम्ही करू शकत होते ते आपण नॅनो बनानामध्ये एक प्रॉम्प्ट देऊन करू शकतो. म्हणजे एखादा फोटो आहे आणि त्याच्यातल्या त्या व्यक्तीचा ड्रेस चेंज करायचा आहे, किंवा एखादा ऑब्जेक्ट नकोय तो काढून टाकायचा आहे, नवीन एखादा ऑब्जेक्ट ऍड करायचा आहे, खूप साऱ्या गोष्टी आपण इमेजेसमध्ये करू शकतो. नॅनो बनाना मॉडेल हे फ्री ऑफ कॉस्ट कसं वापरायचं ते आपण आता बघूया. तर नॅनो बनाना तुम्हाला वापरायचं असेल तर ते दोन पद्धतीने तुम्ही वापरू शकता. एक, तुम्ही गुगल जेमिनी मधून ते वापरू शकतात. आणि दुसरा, तुमचा गुगलचा AI स्टुडिओ जो आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला इथे एक ऑप्शन दिलाय बघा, एक्सप्लोर नॅनो बनाना प्रो. पण इथून तुम्ही जेव्हा नॅनो बनाना प्रो वापरायला जाता तेव्हा तुमच्याकडे API की असणं गरजेचं आहे. म्हणून आपण त्याला, जर फ्री ऑफ कॉस्ट वापरायचा असेल तर तो आपल्याला यूज करायचा आहे गुगल जेमिनी मधून. बऱ्याच लोकांना हे माहिती नसल्यामुळे काय होतं, ते गुगल AI स्टुडिओमध्ये जातात. आता आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये सांगतो नॅनो बनाना फ्री आहे, आणि मग तिथे एक्सप्लोर करताना काहीतरी इमेज बनवायला जाता आणि मग तो त्या ठिकाणी एरर दाखवतो किंवा इमेज तयार होत नाही. आणि मग कमेंट करून सांगतात की सर तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही सांगता की नॅनो बनाना फ्री आहे आणि मी बनवायला गेलो तर तो पैसे मागतोय किंवा पेड घ्यायला सांगतोय. तर तुम्ही लोकेशन चुकतायत. म्हणजे दोघं ठिकाणी ते आहे. गुगल AI स्टुडिओमध्ये देखील नॅनो बनाना वापरता येतो, पण इथून मात्र तुम्हाला तुमचा API की घेऊन वापरावा लागतो. आणि मग तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट नॅनो बनाना वापरायची संधी कुठून मिळते? तुम्ही गुगलच्या जेमिनीमध्ये जा, आणि जेमिनीमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला बघा, हे जे टूल्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये क्रिएट इमेजेस नावाचं हे टूल आहे. इथे तुम्ही नॅनो बनाना मॉडेल ॲक्सेस करू शकतात आणि अनलिमिटेड इमेजेस तुम्ही इथून बनवू शकतात. भरपूर सारे इमेजेस तुम्हाला इथे तयार करता येऊ शकतात. आता आपल्याला नॅनो बनानामधून कुठलीही इमेज तयार करायची असेल तर त्याच्यासाठी एक प्रॉम्प्ट आपल्याला या ठिकाणी द्यावा लागतो. आता माझ्याकडे एक प्रॉम्प्ट आहे आणि तो प्रॉम्प्ट देऊन मी एक इमेज या ठिकाणी जनरेट करतो. बघा, हा एक प्रॉम्प्ट मी त्याला दिला आणि बघूयात आपण त्याच्याकडून एक इमेज आपण या ठिकाणी जनरेट करून घेऊयात. बघा, आता तुम्हाला इथे आउटपुट कसा दिसतो बघा, एक स्टुडंट आहे आणि लॅपटॉप ॲक्सेस करताना आपल्याला दिसते. इथे एक मुलगी आहे बघा आणि ती लॅपटॉप ॲक्सेस करते. इमेजची क्वालिटी बघा तुम्ही या ठिकाणी, अतिशय सुपेरियर क्वालिटीची इमेज या ठिकाणी तयार होते. रिअलिस्टिक आहे. म्हणजे काय, आपल्याला असं वाटतं की जसं एखादा फोटो काढलेला आहे. म्हणजे आपल्याला असं वाटत नाही की ही AI ने जनरेट केलेली इमेज आहे. आणि मग ही इमेज जी इथे जनरेट झाली त्या इमेजमध्ये तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर ते तुम्ही करू शकतात. जसं आता ह्या इमेजमधून आपल्याला हा जो चहाचा कप दिसतोय हा काढून टाकायचा आहे आणि त्याच्या जागेवर तुम्हाला दुसरं काहीतरी रिप्लेस पण करता येऊ शकतं. आपण पहिले ते काढून कसं टाकायचं हे बघू शकतो. कुठलाही तुम्ही ऑब्जेक्ट काढून टाकू शकता. तुम्हाला वाटलं की याच्यातला ह्या फोटोमधला हा इमेज काढून टाकायचा आहे, मग कसं करायचं बघा. याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, ही इमेज डाउनलोड करून घ्यायची. एडिटिंग कसं करतात ते देखील बघा. बरेच लोक इथेच मग काहीतरी प्रॉम्प्ट देऊन करायचा प्रयत्न करतात आणि ते होत नाही. प्रॉपर मेथड समजून घ्या. याला डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर ही इमेज डाउनलोड झाल्यावर ती इमेज तुम्ही इथून पुन्हा अपलोड करा. इथे तुम्ही जी डाउनलोड केलेली इमेज आहे, तुम्ही म्हणणार त्यानेच तर दिली आहे. हो, जरी त्याने दिली आहे तरी आपल्याला जे पुढचं ऑपरेशन करायचं आहे त्याच्यासाठी एक रेफरन्स इमेज त्याला द्यावी लागते. आता मी ती इमेज जी आहे ती या ठिकाणी दिली बघा. इमेज अपलोड होईल आणि मग तुम्ही याला प्रॉम्प्ट द्या या ठिकाणी, आणि त्या प्रॉम्प्ट थ्रू तुम्ही मग त्या इमेजमध्ये काहीतरी चेंज करू शकतात. आता मी सांगतो त्याला की तो जो चहाचा कप आहे तो रिमूव्ह कर. मी असं म्हणतो, रिमूव्ह कप ऑफ टी फ्रॉम धिस इमेज. म्हणजे एडिटिंग कसं करायचं हे आपण बघतोय. बघा, आता त्या इमेजमधला जो चहाचा कप आहे
तो प्रॉपर रिमूव्ह होतो का, म्हणजे तो त्याच्यातून रिमूव्ह करून मग पुन्हा इमेज जनरेट करेल. आणि मी जे म्हटलं ना, कन्सिस्टन्सी त्याच्यात मेंटेन राहते, म्हणजे ती मुलगी तशीच राहायला पाहिजे, तो लॅपटॉप सेम राहायला पाहिजे, त्याच्या बाजूच्या सगळ्या गोष्टी ॲज इट इज राहायला पाहिजे, फक्त आणि फक्त तो चहाचा कप तिथून गायब झाला पाहिजे. आणि तसं झालं बघा या ठिकाणी. पूर्ण इमेज ॲज इट इज, कुठेही काही बदल नाही झाला, फक्त तो इथे जो चहाचा कप होता तो मी काढून टाकला. म्हणजे आपल्याला इमेजमध्ये कन्सिस्टन्सी जी आहे ती मेंटेन करता येते. ही इमेज बघा, याच्यातला हा चहाचा कप त्याने अगदी व्यवस्थितपणे रिमूव्ह केला आणि बाकीच्या गोष्टी मात्र जशाच्या तशा त्या ठिकाणी ठेवल्या. तर इमेज एडिटिंग करण्यासाठी म्हणून देखील तुम्ही नॅनो बनाना खूप चांगल्या प्रकारे वापरू शकता. असा शब्द ऐकलेला आहे का, वाइब कोडिंग? बघा, कोडिंग म्हणजे काय? कोडिंग म्हणजे प्रोग्रामिंग. तुम्ही कुठलाही ऍप तयार करायचा असेल, सॉफ्टवेअर बनवायचं असेल, तर कुठल्या तरी लँग्वेजमध्ये तुम्हाला कोड लिहावा लागतो. आता वाइब कोडिंग नावाचा जो कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये कोड तुम्हाला लिहायचा नाहीये, एआयच्या मदतीने कोड जनरेट होईल. तुम्ही म्हणाल ठीक आहे, आता तर आपण केला, गुगल एआय स्टुडिओने तेच केलं. आता याच्यामध्ये थोडं वेगळं काय आहे बघा, याच्यामध्ये तुम्ही जे काही सांगणार त्याच्यासाठी काही स्पेशल प्रॉम्प्ट द्यायची गरज नाहीये. म्हणजे तुमच्या नॅचरल लँग्वेजमध्ये तुम्ही त्याला सांगा, म्हणजे तुमची आयडिया ज्याला म्हणू आपण, आयडियाचं ॲप बनवायचं आहे. लक्षात घ्या, आपण जे गुगल एआय स्टुडिओ मधून ॲप बनवतो त्याच्यामध्ये, आणि आत्ता मी जे टूल तुम्हाला शिकवतोय त्याचं नाव आहे गुगल ओपेल. आणि गुगल ओपेल मध्ये वाइब कोडिंग आपण करायला या ठिकाणी शिकतो आहोत. वाइब कोडिंग मध्ये काय फरक असतो बघा. वाइब कोडिंग मध्ये तुम्हाला असं स्पेशली प्रॉम्प्ट द्यायची गरज नाहीये. तुमच्या डोक्यात जी कन्सेप्ट आहे, कल्पना आहे, ती फक्त तुम्ही तुमच्या भाषेमध्ये, नॅचरल लँग्वेजमध्ये तुम्ही मांडा आणि त्या आयडियापासून तो ऍप तयार करून देईल. आयडिया टू ऍप, म्हणजे तुम्ही फक्त थिंकिंग करा. म्हणजे येणारा काळ जो आहे तो प्रोग्रामर लोकांचा नाही. आता लक्षात घ्या, प्रोग्रामिंग तर एआय करायला लागला, मग येणारा काळ कोणाचा आहे? हा येणारा काळ जो आहे, जे आयडियाबाज लोक आहेत, ज्यांच्याकडे खूप सारे आयडिया आहेत, हे लोक येणाऱ्या काळामध्ये श्रीमंत असतील. तुमच्या डोक्यामधला प्लॅन तुम्ही एआयला सांगा आणि एआय त्याच्यापासून तुम्हाला ऍप जनरेट करून देतो. मग हे सगळं कसं करतात ते आपण बघतो आहोत. आपण जे टूल आता या ठिकाणी बघतो आहोत गुगलचं, त्याचं नाव आहे गुगल ओपेल. गुगल ओपेल हे कसं वापरायचं हे आपण आता बघूया. आता हे गुगल ओपेल तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्हाला एक URL वरती टाकायचं आहे, ओपेल.गुगल. ओपेल.गुगल.com तुम्ही दिल्यानंतर तुम्ही ह्या पेजवर येतात. ओपेलचा हे एक्सपेरिमेंटल व्हर्जन आहे, इथे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिसतंय बघा, एक्सपेरिमेंटल. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमची आयडिया जी आहे ती देऊन तुमचे ॲप्स करू शकतात. खाली बघा एक गॅलरी दिलेली आहे, दिवाळी प्लॅनर, ब्लॉग पोस्ट रायटर, हे ओपेलमध्ये तयार केलेले थोडक्यात काय आहेत, ॲप्स आहेत. आणि हे तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करायला मदत करतील. हां, म्हणजे आता हे ॲप्स ऑलरेडी बनवून ठेवलेले पब्लिक ॲप्स म्हणू शकतो आपण यांना. आता अशाच प्रकारचं ॲप आपण आपलं स्वतःचं तयार करतोय आणि ते आपण इथे क्रिएट न्यूवर क्लिक करून करू शकतो. आता हे सगळं कसं आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला वर्क फ्लो सांगावा लागतो की सिक्वेन्स कसा असेल, म्हणजे मी काय केल्यानंतर काय व्हायला पाहिजे, मग त्याच्यानंतर काय व्हायला पाहिजे, याला वर्क फ्लो असं म्हणतात. आणि हा वर्क फ्लो आपण या ठिकाणी क्रिएट करायला आता बघतो आहोत. बघा, आता मी क्रिएट न्यूला क्लिक करतो आणि तुमचा जो वर्क फ्लो आहे, म्हणजे तुमची जी आयडिया आहे ॲपची, ती तुम्ही या ठिकाणी त्याला डिस्क्राईब करा. ठीक आहे, आता मी त्याला डिस्क्राईब करतो. मी त्याला एक वर्क फ्लो या ठिकाणी सांगितलं बघा. मी त्याला असं सांगितलं, क्रिएट एआय वर्क फ्लो दॅट टेक्स टॉपिक ॲज अ इनपुट, म्हणजे एक टॉपिक तो इनपुट म्हणून घेईल. जनरेट शॉर्ट एक्सप्लेनेशन, त्या टॉपिकचं एक शॉर्ट एक्सप्लेनेशन जनरेट करेल आणि सोशल मीडिया कॅप्शन्स तो त्या टॉपिकचे तयार करून देईल. बरोबर आहे. आणि सजेस्ट काही व्हिडिओ टायटल तो सजेस्ट करेल. हे काम त्याने करायचं आहे. म्हणजे त्याला मी सिक्वेन्स दिला की मी टॉपिक दिल्यावर त्याने पुढे काय करायचं आहे. मग आता हे ॲप जनरेट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हा म्हणजे हे डिस्क्रिप्शन तुम्ही दिल्यानंतर तुम्ही याला फक्त प्ले करा आणि बघा तुमचा वर्क फ्लो जो आहे आता तो तयार व्हायला लागेल. आणि कम्प्लीट वर्क फ्लो जो इथे तयार होईल तो तुम्हाला एडिटरमध्ये ओपन करून त्याच्यामध्ये चेंजेस देखील करता येऊ शकतात. आता जसं तुम्ही एआय स्टुडिओमध्ये ॲप बनवतायत, बिलकुल तशाच प्रकारे ॲप इथे देखील तयार होईल. पण इथे जे ॲप तयार होणार आहे ते एक वर्क फ्लो असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण थोडक्यात काय म्हणू शकतो, एक ऑटोमेशन. म्हणजे आपल्याला एखादी स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी जी आहे तिच्यामध्ये काहीतरी ऑटोमेशन करायचं. जसं इथे मी टॉपिक दिल्यावर त्याने पुढे काय काय करायचं, त्या टॉपिकचं एक्सप्लेनेशन तयार करायचं, मग त्याचा सोशल मीडिया कॅप्शन्स बनवायचे आणि व्हिडिओ टायटल तयार करायचे. बघा, हा वर्क फ्लो जो आहे तो तुम्हाला इथे दिसतोय बघा. हे तुम्हाला त्याचा सिक्वेन्स दिसतोय. इनपुट काय करणार तुम्ही, टॉपिक इनपुट करणार, म्हणजे ह्या पद्धतीने तो काम करणार आहे. त्याच्या थोडक्यात हा त्याचा फ्लो चार्ट आहे असं आपण म्हणू शकतो. टॉपिक इनपुट केल्यानंतर तो त्याचा इथे डिस्क्रिप्शन तयार करेल, जनरेट टॉपिक कंटेंट करेल आणि मग तो डिस्प्ले करेल आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ज्या हव्या आहेत त्या.
ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जे ॲप आहे हे आपलं या ठिकाणी आता थोडक्यात तयार होत आहे. आणि हे तयार झालेलं जे ॲप आहे आता इथे बघा तुम्हाला साईडला ऑप्शन दिसत आहेत बघा. त्याचा वेब पेज विथ ऑटो लेआउट तुम्हाला करायचं आहे. प्रिव्ह्यूला तुम्ही क्लिक करून बघा आता. म्हणजे आपलं हे ॲप कसं तयार झालं तुम्हाला इथे साईडला दिसतंय बघा. त्याचं नाव आपलं जे ॲप आहे आता त्याचं नाव काय आहे, टॉपिक एक्सप्लेनर. आणि इथे तुम्ही आता ते ॲप सुरू करताय. तुम्ही स्टार्ट बटनला क्लिक करा. तुमचं सॉफ्टवेअर जे आहे ॲप जे आहे ते सुरू होईल. तो तुम्हाला टॉपिक विचारतोय आणि तुम्ही दिलेल्या टॉपिकवर तो त्या सगळ्या गोष्टी तयार करून देतोय. बघा आता इथे मी टॉपिक त्याला देतोय. तो म्हणतो टाईप करा किंवा अपलोड करा तुमच्याकडे जे काय असेल ते. मग आता मी त्याला टॉपिक देतो या ठिकाणी. एक्सप्लेन AI टेक्नॉलॉजी इन 2026 असं काहीतरी मी त्याला देतो आणि त्याचं एक्सप्लेनेशन तो तयार करेल. थिंकिंग करतोय बघा तो आता. आपण त्याला जो टॉपिक दिला आहे त्याच्यावर तो थिंकिंग करतो. मग त्याच्यावर तो HTML कोड जनरेट करतो. मग त्याच्यापासून तो आपण जसं सांगितलंय त्याला सिक्वेन्स त्या फ्लोप्रमाणे तो त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसतोय. त्याचा एक वर्क फ्लो तुम्हाला दिसतोय बघा. आणि त्या वर्क फ्लोप्रमाणे मग तो काम करतो. आणि मग बघा इथे तुम्ही दिलेल्या टॉपिकवर त्याने काय कशा पद्धतीने आपल्याला आउटपुट जनरेट करून या ठिकाणी दिलेलं आहे. बघा इथे त्याने व्हॉट्स न्यू, हाऊ इट्स चेंजिंग एव्हरीथिंग ना द टॉपिक इथे त्याने दिला आहे. त्याच्यानंतर इन डेप्थ एक्सप्लेनेशन या ठिकाणी आहे. सोशल मीडिया बस या ठिकाणी दिसतोय. व्हिडिओ टायटल्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तर अशा पद्धतीने तो आपल्याला सगळं डिटेल जे आहे ते एक छान फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी मेंटेन करून देतोय. तुम्हाला याच्यामध्ये मग जे जे काही चेंजेस हवे असतील ते तुम्ही पुन्हा या वर्कफ्लोमध्ये चेंजेस करून त्याला सांगू शकतात. म्हणजे युजरकडून एक इनपुट येतो आणि त्याच्यावर आधारित तो ह्या पद्धतीने सगळं जनरेट करतो. मग आता इथे डाउनलोड फाईल ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही इथून फाईल जी आहे ती डाउनलोड करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने ओपेल जो आहे तो तुमचा एक वर्कफ्लो तयार करून द्यायला या ठिकाणी तुम्हाला मदत करतो आहे. मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठी होते तरी तुम्ही अजूनपर्यंत ही व्हिडिओ बघत असाल तर मग मी समजून घेतोय की ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल. मग करा, एक लाईक वर क्लिक करा. तुमच्या लाईक्स आमच्यासाठी मोटिवेशन असतं. कमेंट देखील करून टाका आता लगेच जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असेल. आणि अजून पुढचे काही इंटरेस्टिंग टूल आपण पुढे बघतो आहोत ते कंटिन्यू करूयात. बघा आता नेक्स्ट जे आपण टूल बघतो आहोत गुगलचं त्याचं नाव आहे गुगल कॅनव्हास. गुगलचा जो जेमिनी मॉडेल आहे त्याच्या थ्रू आपण आता हा कॅनव्हास जो आहे तो ऍक्सेस करतो. हा कॅनव्हास जो आहे तो बाकीच्या गोष्टींपेक्षा वेगळा कसा आहे ते आता तुम्हाला कळेलच. आपल्याला जर समजा एखादा काहीतरी प्लॅन तयार करायचा आहे, मग तो कुठलाही प्लॅन असेल. मग एखादा स्टुडंट आहे त्याला त्याचा स्टडी प्लॅन करायचा आहे. समजा एक्झाम्पल घेऊ, तुमच्यापैकी कोणाला 2026 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकायचं आहे. मग त्याचं शेड्यूल कसं असलं पाहिजे, त्याचा पूर्ण प्लॅन कसा असला पाहिजे. समजा तुम्हाला 30 दिवसामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI शिकायचं आहे. आणि मग तुम्ही त्याचा पूर्ण प्लॅन जो आहे तो AI कडूनच जनरेट करून घेऊ शकतात की पहिल्या दिवशी मी काय शिकायला पाहिजे, दुसऱ्या दिवशी काय शिकायला पाहिजे. मग हा प्लॅन तुम्हाला प्रॉपर जनरेट करून कोण देऊ शकतो, तर तो तुम्हाला हा गुगलचा कॅनव्हास करून देऊ शकतो. खरंच करून देऊ शकतो का? चला आपण प्रॅक्टिकली बघूयात गुगल कॅनव्हास कशा पद्धतीने यूज करायचा आहे. आता हा गुगल कॅनव्हास तुम्हाला यूज करायचा आहे तर तो कुठे अवेलेबल आहे, तो गुगलच्या जेमिनीमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही गुगल जेमिनी सुरू करा आणि इथे तुम्ही गुगल जेमिनीच्या टूल्समध्ये जा. इथे तुम्हाला कॅनव्हास ऑप्शन दिसतोय बघा. आणि या कॅनव्हास ऑप्शनला क्लिक करून मग तुम्ही प्रॉम्प्ट द्यायचा आहे. ओके, आता प्रॉम्प्ट काय आहे बघा. मला एक स्टुडंटला आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकायचं आहे आणि त्याचा स्टडी प्लॅन तयार करून दे. मी त्याचं एक प्रॉम्प्ट इथे दिलं बघा. सिम्पल प्रॉम्प्ट आहे, क्रिएट अ डिटेल स्टडी प्लॅन फॉर स्टुडंट हू वॉन्ट टू लर्न आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन 30 डेज. मग पुढे त्याला थोड्या सूचना दिल्या आहेत. डिवाइड द प्लॅन वीक वाईज अँड डे वाईज, म्हणजे आठवड्यात काय शिकायचं आणि रोज काय शिकायचं. कीप एक्सप्लेनेशन सिम्पल अँड बिगिनिंग फ्रेंडली. आणि तिसरी सूचना दिली आहे, इन्क्लूड प्रॅक्टिस, रिव्हिजन अँड रिअल लाईफ एक्झाम्पल्स. आणि बघूयात आपण तो कशा पद्धतीने प्लॅन तयार करून देतो. तुम्ही कॅनव्हास ऑप्शन न निवडता हा प्रॉम्प्ट दिला तर एक वेगळा आउटपुट येईल. आणि कॅनव्हास दिल्यानंतर जो तुम्हाला रिझल्ट दिसतोय तो खरोखर आश्चर्यचकित करणार आहे. आपल्याला सुचत नाही आपल्याला आज दिवसभरात काय करायचं आहे आणि तो पूर्ण 30 दिवसाचा प्लॅन अगदी 30 सेकंदामध्ये जनरेट करून देतोय. 30 सेकंद सुद्धा नाही लागले, त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये तो तुम्हाला कंप्लीट प्लॅन जो आहे तो या ठिकाणी तयार करून देतो आहे. आणि त्याचा हा जो डे वाईज प्लॅन आहे, वीकली दाखवलं त्याने आणि प्रत्येक आठवड्यामध्ये मग आपल्याला एक एक दिवस काय काय करायचं हे डिटेल तो दाखवते. चला आपण हा थोडासा प्लॅन समजून घेऊयात.
बघा त्याने आपल्याला 30 दिवसांचा प्लॅन कसा दिला आहे. पहिल्या आठवड्यामध्ये फर्स्ट वीकमध्ये त्याने काय दिलंय, द बिग पिक्चर अँड फाउंडेशन्स तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये शिकायचे आहेत. त्याचा गोल वगैरे त्यांनी सांगितलं आहे. डे 1ला तुम्ही काय शिकणार, व्हॉट इज ए आय, पहिले हे समजून घ्या ए आय म्हणजे काय. त्याच्यानंतर डे 2ला तुम्ही सांगणार ए आय म्हणजे लर्न करायचं आहे ए आय इन एव्हरी डे लाईफ, तुम्ही रोजच्या जीवनामध्ये ए आय कसा वापरायचा हे शिकून घ्या. त्याच्यानंतर द 3 टाईप्स ऑफ ए आय तुम्हाला समजून घ्यायचे. नॅरो ए आय म्हणजे काय असतो, किंवा सुपर ए आय काय आहे वगैरे हे सगळं. त्याच्यानंतर मग डेटा कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायचा आहे 4थ्या दिवशी. 5व्या दिवशी तुम्हाला इंट्रोडक्शन ऑफ अल्गोरिदम समजून घ्यायचं आहे. म्हणजे बघा आता इथे कसं शिकायचं याचं नियोजन पूर्ण 30 दिवसामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं शिकायचं याचं पूर्ण नियोजन त्याने आपल्याला दिलं. तुम्ही जर एखादं इन्स्टिट्यूट चालवणार असाल, तुमचं कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट असेल किंवा कुठलंही असेल, आणि तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या एखाद्या कोर्सचा पूर्ण प्लॅन बनवायचा आहे की हा कोर्स 30 दिवसात शिकवायचा आहे, तर तो कसा शिकवला गेला पाहिजे, कम्प्लीट प्लॅन तो तुम्हाला देतोय, ज्याला आपण करिक्युलम असं म्हणतो. हां, म्हणजे शैक्षणिक भाषेमध्ये किंवा एज्युकेशन फील्डमध्ये हे करिक्युलम डिझाईन करणारे खूप एक्सपर्ट लोक लागतात. आणि इथे बघा तुम्ही अगदी काही सेकंदात तो आपल्याला कम्प्लीट करिक्युलम डेव्हलप करून देतोय. आणि मग हे शिकवेल कोण, तुम्ही त्याच्याकडूनच पुन्हा शिकून घेऊ शकतात. आता डे 1ला जे काही त्याला शिकायचं आहे विद्यार्थ्याला, त्याने ती इन्फॉर्मेशन पुन्हा ए आय कडून घेऊनच शिकायची आहे. आणि मग एक एक गोष्ट तो ह्या पद्धतीने शिकत गेला, तर मी म्हणतो सेल्फ लर्निंग याच्यापेक्षा चांगलं अजून दुसरं कुठलंच राहू शकत नाही. तर अशा पद्धतीने गुगलचा हा कॅनव्हास जो आहे तो कसा यूज करायचा हे आपण या ठिकाणी आता बघितलं. मित्रांनो, पुढचं जे टूल आहे गुगलचं त्याचं नाव आहे नोटबुक एलएम. मी म्हणतो हे एक ए आयचं ब्रह्मास्त्र आहे. हो, इतकं पॉवरफुल आहे. मी स्वतः त्याला खूप प्रमाणामध्ये यूज करतो. इतकं पॉवरफुल आहे की ते आपल्याला आश्चर्यचकित म्हणजे प्रत्येक मोमेंटला करत असतो. आता याचा नेमका उपयोग कशासाठी होतो बघा. आता तुम्ही एखादा टॉपिक शिकत आहात. तुम्ही स्टुडंट आहात, टीचर आहात, कोणी असा तुम्ही. तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे आणि तुमच्याकडे बरेचसे पुस्तकं आहेत, बऱ्याचशा नोट्स आहेत, इमेजेस आहेत, व्हिडिओ आहेत, YouTubeवरच्या खूप सारं कंटेंट आहे. पण तुम्हाला ते व्यवस्थित असं समजत नाहीये आणि कोणीतरी तुम्हाला ते समजून सांगणारा हवा आहे. ते काम हा नोटबुक एलएम करू शकतो. मग याला नेमकं कसं यूज करायचं बघा. तुमच्याकडे असलेली संपूर्ण माहिती, तुमच्याकडे असलेल्या पीडीएफ फाईल्स म्हणजे बुक्स, इमेजेस, व्हिडिओ, ऑडिओ सगळं कंटेंट तुम्ही त्याला देऊन टाका. तो त्याला सगळं वाचतो. ते टेक्स्ट दिला असेल तर ते वाचेल, व्हिडिओ असेल तर ती बघेल, ऑडिओ असेल तर ते ऐकेल आणि अगदी काही मिनिटाच्या आत ते सगळं कंटेंट तो समजून घेईल आणि आपल्याला समराईज करून ती माहिती तो मांडेल. बरं, तो ती माहिती जेव्हा मांडतो तेव्हा तुम्हाला हव्या त्या लँग्वेजमध्ये ती माहिती बघता येते. म्हणजे तुम्ही दिलेली माहिती हिंदीमध्ये असेल, इंग्लिशमध्ये असेल, गुजराती, बंगाली कुठल्याही भाषेत असेल आणि तुम्हाला मात्र ती माहिती मराठीमध्ये समजून हवी असेल, तर तो ते काम करू शकतो. तुम्हाला ती माहिती हिंदीमध्ये समजून हवी असेल, ते काम करू शकतो. आणि तो इतके काही वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट्स तयार करून देतो, की आपण थक्क होतो. बघूयात आपण आता हा नोटबुक एलएम कशा पद्धतीने यूज करता येतो. बघा आता नोटबुक एलएम आपल्याला वापरायचं असेल तर त्याच्यासाठी हा URL बघा, notebooklm.google.com, आणि तुम्ही ह्या पेजवर येतात. इथे आल्यानंतर आता तुम्ही ऑलरेडी लॉग इन केलेला असेल तर तो ह्या पेजवर येईल. तुम्ही फर्स्ट टाइम आलेले असणार तर तुम्हाला याच्या आधीचं पेज दिसेल, तिथून तुम्ही लॉग इन करून मग इथे येतात. इथे आल्यावर तुम्ही आतापर्यंत जे नोटबुक बनवलेले असतील ते तुम्हाला इथे दिसतील. आणि तुम्हाला एक नवीन नोटबुक क्रिएट करायचं असेल तर तुम्ही इथे क्रिएट न्यूवर क्लिक करा. आता तुमच्याकडे असलेली माहिती तुम्ही त्याला द्या. काय काय देऊ शकतो आपण, तुमच्याकडे असलेल्या पीडीएफ फाईल्स, कुठल्याही प्रकारच्या फाईल्स तुम्ही त्याला द्या. टेक्स्ट फाईल ज्याला म्हणू आपण. वेबसाईट तुमच्याकडे असतील वेगवेगळ्या, यूट्यूबवर कुठले तुम्ही व्हिडिओज बघितलेले असतील त्या तुम्ही द्या. गुगल ड्राईव्हवर तुमचं काही कंटेंट असेल ठेवलेलं ते तुम्ही द्या. मग त्यात तुमच्या ऑडिओ फाईल्स असतील किंवा काही कुठलंही टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये कंटेंट असेल किंवा तुम्ही टाईप केलेलं काहीतरी टेक्स्ट असेल ते तुम्ही द्या. हे सगळं तुम्ही त्याला अपलोड करतात आणि मग तो ते सगळं समजून घेतो. आता दुसरा विषय असा आहे, मग जर त्याच्याकडे ऑलरेडी सगळी माहिती असेल आणि ती आपल्याला वापरायची असेल तर आपल्याकडे कंटेंटच नाही आहे बिलकुल आणि आपल्याला एखादा टॉपिक समजून घ्यायचा आहे तर तो तेही करू शकतो. मग त्याच्यासाठी तुम्हाला हे वरती 2 ऑप्शन दिलेत बघा. एक फास्ट रिसर्च ऑप्शन आहे आणि एक तुमचा डीप रिसर्च ऑप्शन आहे. तुम्ही कुठलाही घेऊ शकता. समजा मी आता हा फास्ट रिसर्च ऑप्शन घेतो. एक छोटासा टॉपिक आपण घेऊयात डेमो म्हणून आणि त्या टॉपिकबद्दल तुम्ही इथे त्याला सांगणार. समजा तुम्हाला आता समजून घ्यायचं आहे की 2026 मध्ये ऑटोमेशनला काय स्कोप असणार आहे. ओके, व्हॉट इज स्कोप ऑफ ऑटोमेशन इन 2026.
ठीक आहे. AI ऑटोमेशनला काय डिमांड आहे किंवा नाही आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि तो ते सगळी माहिती पहिले शोधेल. बघा आता तो रिसर्च करेल. आपण त्याला फास्ट रिसर्च दिलाय म्हणजे तो काही लिमिटेड सोर्सेस शोधेल. तुम्ही डीप रिसर्च ऑप्शन निवडला असता तर तो खूप सारे रिसोर्सेस इंटरनेटवर जाऊन शोधतो. ती सगळी माहिती तो जमा करतो, समजून घेतो आणि मग तुम्हाला तो सगळं समजवतो. बघा त्याने काही सोर्सेस या ठिकाणी शोधले, जवळपास 7 सोर्सेस त्यांनी शोधले आणि हे सोर्सेस तुम्ही काय करायचे मग इम्पोर्ट करायचे. इम्पोर्ट केल्यानंतर या सोर्सेसला तो आता वाचतोय, अंडरस्टँड करतोय आणि तुमच्या समोर तो सगळी माहिती समराईज करून तुमच्या समोर तो मांडतोय. बघा या ठिकाणी आता याला काही नाव द्यायचं असेल तर इथे टायटल तुम्ही देऊ शकता. सध्या अनटायटल आहे, मी त्याला ऑटोमेशन बुक असं नाव देतो. तुम्ही काही नाव देऊ शकता. ऑटोमेशन बुक नावाने मी हे केलं. आता त्याने सगळं बघा किती अगदी काही वेळात, मी कुठेही व्हिडिओ कट केलेली नाही आहे, कंटिन्युअस चालू आहे. काही वेळामध्ये त्याने हे सगळं समजून घेतलं आणि आपल्याला ती माहिती त्याने आपल्या समोर मांडली. आता याच्यामध्ये तुम्ही याचा व्हिडिओ ओव्हरव्ह्यू तयार करू शकतात, ऑडिओ ओव्हरव्ह्यू तयार करू शकतात, याचा माइंड मॅप बनवता येतो, वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट जनरेट करता येतात, फ्लॅश कार्ड, क्विज, बरंचसं काही करता येतं. इवन इन्फोग्राफिक पण तुम्हाला बनवता येतो. आपण आता याच्यातला इंटरेस्टिंग पार्ट कोणता बघू, ऑडिओ ओव्हरव्ह्यू कशा पद्धतीने तयार करायचा. म्हणजे तो या विषयाचा एक पॉडकास्ट बनवून देईल आपल्याला आणि 2 व्यक्तींमधला संवाद मराठी भाषेमध्ये, शुद्ध मराठी, असं वाटेल आपल्याला की रिअल कोणी पर्सन बोलतायत आणि तो ऑडिओ ओव्हरव्ह्यू तयार होईल. मी आता याला क्लिक करतो आणि काही मिनिटात ऑडिओ ओव्हरव्ह्यू आपला या ठिकाणी जनरेट होईल आणि मग आपण तो ऐकूयात. मग आपला ऑडिओ ओव्हरव्ह्यू इथे जनरेट झालेला आहे, आपण त्याला ऐकूयात. इथे मी प्ले करतो बघा आता आणि अतिशय सुंदर असा ऑडिओ त्याने तयार करून दिला आहे. चला आजच्या चर्चेची सुरुवात एका अशा भविष्यवाणीने करूया जी जी ऐकून खरंच थक्क व्हायला होईल. कल्पना करा, साधारण पुढच्या दशकाभरात म्हणजे 2016 सालापर्यंत आपल्या जगात जेवढी कनेक्टेड उपकरणं आहेत ना, त्यापेक्षा 100 पट जास्त AI एजंट्स असतील. 100 पट? हो, ही संख्या आहे तब्बल 5 ट्रिलियन म्हणजे 5 लाख कोटी. आणि या सगळ्या एजंट्समुळे इंटरनेटवर जो डेटा वापरला जातोय तो आजच्या तुलनेत 80 पटीने वाढणार आहे. प्रचंड आहे हा आकडा. मग प्रश्न येतो की आपण तर चॅटबॉट्स आणि जनरेटिव्ह AI वापरतोच आहोत, मग यात एवढं नवीन काय आहे? अगदी बरोबर. आणि म्हणूनच आजची चर्चा फक्त मजकूर किंवा फोटो बनवणारे AI पुरती मर्यादित नाहीये. आपण AIच्या पुढच्या क्रांतीबद्दल बोलणार आहोत, म्हणजे एजंटिक AI. हा असा AI बघा अतिशय सुंदर क्वालिटीचा असा हा ऑडिओ इथून तयार होतो आणि तुम्ही इथून त्याला डाउनलोड करून घेऊ शकता तुमच्या पर्पजसाठी. खूप सुंदर चर्चा त्याच्यामध्ये असते. तुम्ही पूर्ण ऐका. आता व्हिडिओ मोठे होते म्हणून मी सगळं ते प्ले करत नाही, तुम्ही बघा. आणि अशा पद्धतीने नोटबुक LMचा उपयोग करून आपण दिलेल्या माहितीवरून फक्त एक ऑडिओ ओव्हरव्ह्यू बघितला, बाकीच्या गोष्टी तुम्ही ट्राय करून बघा. अजून व्हिडिओ ओव्हरव्ह्यू बनवता येतो, माइंड मॅप आहे, रिपोर्ट्स आहे, हे सगळे तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून मला कळवा कशा पद्धतीने तुम्हाला नोटबुक LM वाटला. आणि आता शेवटचं टूल आपण बघतो आहोत, टेक्स्ट टू स्पीच. आपल्याला बऱ्याच ठिकाणी व्हॉइस ओव्हरची गरज पडते. म्हणजे आपल्याकडे टेक्स्ट आहे आणि ते ऑडिओमध्ये कन्वर्ट करायचं आहे. टेक्स्ट टू स्पीच म्हणजे कन्वर्ट टेक्स्ट इनटू ऑडिओ. मग वेगवेगळ्या भाषेमध्ये हा ऑडिओ आपल्याला लागू शकतो. मराठीत देखील आपल्याला त्याची गरज पडू शकते. आता हा टेक्स्ट पासून ऑडिओ बनवण्यासाठी खूप सारे टूल्स आहेत, बरेचसे पेड आहेत आणि काही फ्री आहेत. पण फ्रीमध्ये जी क्वालिटी आहे ती मिळत नाही. मग पेडमध्ये 11 लॅब्स सारखं टूल आपल्याला यूज करावं लागतं, पण ते खर्चिक आहे. त्याच्यात फ्री क्रेडिट्स आपल्याला काही मिळतात, म्हणजे काही प्रमाणामध्ये तुम्ही ऑडिओ बनवून घेऊ शकतात, पण ते इकॉनॉमिकली आपल्याला काही वेळेला परवडत नाही. मग असा ऑप्शन आहे का आपल्याकडे की जो फ्रीमध्ये अनलिमिटेड ऑडिओ जनरेट करून देईल, आणि तो म्हणजे गुगलचा टेक्स्ट टू स्पीच टूल. गुगलच्या स्टुडिओमध्ये, AI स्टुडिओमध्ये तुम्हाला हा टेक्स्ट टू स्पीच ऑप्शन दिलेला आहे आणि याच्या मदतीने तुम्ही अगदी प्रोफेशनल क्वालिटीचा ऑडिओ तयार करून घेऊ शकतात. आणि मग हा ऑडिओ टेक्स्ट पासून ऑडिओ कसा तयार करून घ्यायचा हे आपण आता बघतो आहोत आणि हे गुगलचं शेवटचं टूल असणार आहे. बघा आता आपल्याला आपल्या टेक्स्ट पासून ऑडिओ तयार करायचा आहे. त्यासाठी आपण गुगलच्या AI स्टुडिओमध्ये आलो आणि तिथे हा ऑप्शन आहे बघा तुमचा, टर्न टेक्स्ट इनटू ऑडिओ विथ जेमिनी. बस याला तुम्ही क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिलेत, सिंगल स्पीकर आणि मल्टी स्पीकर. आता आपल्याला एका व्यक्तीचं संभाषण असेल तर तुम्ही सिंगल स्पीकर घ्या. 2 व्यक्तींमध्ये तुम्हाला ऑडिओ बनवायचा असेल, मल्टी स्पीकर तुम्ही घेऊ शकता. मी सिंगल स्पीकर घेतो. इथे वेगवेगळे आवाज तुम्हाला दिलेले आहेत बघा, या साईडला तुम्ही टेस्ट करून बघू शकता. इथे क्लिक करा, इथे वेगवेगळे आवाज आहेत बघा. आता Got a project in mind? What do you want to explore?
Ready to make something amazing? ओके, तुम्हाला जो आवाज याच्यातला आवडेल तो तुम्ही सिलेक्ट करा. मी हा फिमेल आवाज घेतो आणि आपल्याकडे असलेला टेक्स्ट इथे टाईप करा. आता माझ्याकडे एक मराठी पॅरेग्राफ आहे, मी तो इथे टाईप करतो आणि याचा रन करून याचा ऑडिओ मी जनरेट करून बघतो. बघा, आता माझ्याकडे टेक्स्ट होतं मराठीमध्ये, ते मी त्याला दिलं आणि त्याचा ऑडिओ मी त्याला बनवायला लावला. आता इथे तुम्ही अनलिमिटेड ऑडिओ बनवू शकतात, फ्री ऑफ कॉस्ट, कुठलाही पैसा लागत नाही. आणि ऑडिओ क्वालिटी बघा त्याची अतिशय सुंदर आहे. आता हा काही सेकंदात आपला ऑडिओ जनरेट करून देईल आणि तो ऑडिओ मग तुम्ही प्ले करून बघू शकता आणि नंतर तुम्हाला तो ऑडिओ तुमच्या पद्धतीने डाउनलोड करून वेगवेगळ्या पर्पजसाठी यूज करता येऊ शकतो. आता ऑडिओ कसा हवा आहे, म्हणजे तुम्हाला मेल साऊंडमध्ये पाहिजे की फिमेल साऊंडमध्ये, इथे भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही आवाज त्याच्यातला निवडतात, मेल किंवा फिमेल, आणि जसा साऊंड तुम्ही निवडला असेल तशा पद्धतीने तो ऑडिओ जो आहे तो या ठिकाणी जनरेट होतो. आणि फायनली मग जनरेट झालेला जो ऑडिओ आहे तो आपल्याला आपल्या स्पेसिफिक पर्पजसाठी तुम्हाला जिथे कुठे वापरायचा तो तुम्ही वापरू शकतात. हे स्रोत एजेंटिका AI आणि आधुनिक स्वयंचलनीकरण या विषयांवरील तांत्रिक प्रगतीचा आढावा घेतात. यामध्ये AI प्रणाली केवळ मजकूर तयार तर आता हा ऑडिओ तयार झाला आहे, इथून त्याला तुम्ही डाउनलोडला क्लिक करून हा ऑडिओ तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला ऑडिओ टेक्स्टपासून ऑडिओ या ठिकाणी जनरेट करता येतो आणि अतिशय पॉवरफुल असं हे गुगलचं टूल आहे. मित्रांनो, व्हिडिओ थोडी मोठी होती कारण मला प्रत्येक टूलचं डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रॅक्टिकल करून दाखवणं योग्य वाटत होतं, म्हणून मी ही व्हिडिओ जरी मोठी झाली तरी मी ती करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही बघत असाल, आत्तापर्यंत बघत असाल तर मी समजून घेईल की ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेली असेल. आणि एआयचे हे 6 फ्री टूल्स गुगलचे तुम्ही स्वतः वापरून बघा, कमेंट करा. पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.